स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवटेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथे 11 केव्ही डीपीचे दुरुस्तीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने विजेच्या धक्क्याने हंगामी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी घडली। महादेव अप्पासू खांडेकर, वय वर्ष 30, राहणार इरळी, तालुका कवटेमहांकाळ असे मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कवटेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील तळेवाडी वस्तीजवळ 11 केव्ही विद्युत वाहिनीच्या डीपीचे दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का बसून महादेव खांडेकर या 0 वायरमनचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे वीज वितरण व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। ढालेवाडी गावच्या हद्दीत डीपीवरील दुरुस्तीचे काम करण्यासाठी वायरमन श्री माने व 0 वायरमन म्हणून महादेव खांडेकर हे काम करण्यासाठी हे दोघे जण गेले होते। काम सुरू करण्यापूर्वी वायरमन श्री माने यांनी ढालगाव येथील वरिष्ठ कार्यालयाला फीडर बंद करण्यास सांगितले। ढालगाव कार्यालयातून फीडर बंद केल्याचे सांगितले। वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर वायरमन श्री माने यांनी सांगितल्याने महादेव खांडेकर हे विजेच्या खांबावर चढून दुरुस्तीचे काम करत होते। मात्र काम सुरू असतानाच अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी दिली। त्यामुळे महादेव खांडेकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला। या अपघातात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळाचा पंचनामा कवटेमहांकाळ पोलिसांनी केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटेमहांकाळ येथे उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला। या घटनेनंतर खांडेकर यांच्या बरोबर असलेला वायरमन माने हा घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप केला जात आहे। डीपीवरील दुरुस्तीचे काम सुरू असताना संबंधित वीज वितरण कंपनीचे अधिकारी कुठे होते? वरिष्ठ कार्यालयाला सूचना दिल्यानंतरही वीज प्रवाह कसा सुरू झाला? तसेच घटनास्थळी नेमके कोण उपस्थित होते? वायरमन हजर असताना खांडेकर यास पोलवर चढण्यास का सांगितले? मुख्य वायरमन माने हे पोलवर का चढले नाहीत? वायरमन घटनास्थळावरून पळून का गेला? या गंभीर व दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण? असे असंख्य प्रश्न वीज वितरणचे कर्मचारी व ग्रामस्थ वर्गातून केला जात आहे। सायंकाळी 7 वाजता वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व नातेवाईक कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यासमोर उपस्थित झाले। या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे।